सुस्वागतम सुस्वागतम. गणरायाला वंदन करून या मुंबई नगरीची आई मुंबादेवी माझा गावचा देव धनी केदारलिंग गांगेश्वर याच्या नतमस्तक होऊन आज कोथरी गावातील ग्रामस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांचा आभार मानून मी माझ्या वारीला सुरुवात करतो. तत्पूर्वी या ठिकाणी आलेले मान्यवर चंदूरकर साहेब, जुलूम साहेब, माझ्या वाडीतील मोहन सावंत, वसंत दुडे, शाहीर ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतो असे मधुकर पंधरे, संदीप सावंत, माझ्या साटवळी गावाचा आतुरतेचा आणि आवाजाचा बादशाह सुरेश राऊत, सुभाष तांबे, प्रभाकर कळंबटे, टाकले साहेब आणि सुनील वीर आणि रसिकजन ढोलकीपट्टू रवी मालक. खरोखरच त्यांना रत्नागिरी तुम्ही प्रथम या रंगमंचावर आलाय त्यांच्याबद्दल तुम्ही टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे दोनवडे गावचे गावप्रमुख विश्वासजी राघव आणि आमच्या या शक्तितुऱ्याच्या डबलबारीचे माझे प्रतिस्पर्धी शाहीर भोजबुवा यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि या ठिकाणी आलेले गुरुवर्य, वस्ताद वर्ग, शाहीर वर्ग, त्याचप्रमाणे माझे किशोरदादा जुलूम यांनी माझ्यासाठी रंगमंचावर येण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि सुभाष तांबे यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या वारीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडळाच्या नियमाप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी शाहीर आणि माझा पास आणि प्रश्नाची प्रत घेऊन जायचे आहे.
रसिकन हो, त्याचप्रमाणे या युट्यूब मार्फत किरण दादा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही आमचा शाहिरी मानाचा मुजरा आणि आम्ही आमच्या बाजूला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आळवी तुम्ही अंगणा सभारंगणा, आळवी तुम्ही अंगणा सभारंगणा.
केदारलिंग गांगेश्वरा तुझी साथ मला रंग देवते आलो शरण मी तुला रंग देवते शरण मी आलो तुला रंग देवते शरण मी आलो तुला गुण गाऊलिना तव चरणा
गुण गाऊया गवचरणा तुम्ही अंगणा गवारंगणा तुम्ही अंगणा शक्ती गणपती बाप्पा रसिकन हो, हा हिरा प्रथमच आपल्या समोर आहे. तुम्ही आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करून आपण आशीर्वाद द्यायचा. रसिकन हो, सुरारी बुवा बारीला सुरुवात करतो. नीट लक्ष असू द्या. या रंगमंचावर आता मी जो गण गाणार आहे, माझ्या गणाचा भाग बुवा आहे. तुम्हाला गाण्यातून समजणार नाही म्हणून सांगतोय, कारण आताच मान्यवरांनी सांगितलं की शक्तितुरा हा शक्तितुरा झाला पाहिजे. तर 3.5 अक्षराचा अनुस्वार करायचा बुवा. गण माझ्या गणाची तोड देताना 3.5 अक्षराचा अनुस्वार द्यायचा आहे बुवा. त्याच्यामध्ये आकार उकार मकार ओंकार हे सोडून सांगायचे आहे. आकार उकार मकार ओंकार हे सोडून मला गणाचा तोड द्यायचा आहे बुवा. गणाधीश गोईश सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ दोन्ही गुणांचा नमस्कार दे मूळ भगवंतानंद यारा भवाचा नमस्कारती भक्तजन मातीच्या त्या मूर्तीला नमस्कारती भक्तजन मातीच्या त्या मूर्तीला निरंजनाची वाट विकते सदैव तुझ्या आरतीला निरंजनाची वाट विकते सदैव तुझ्या आरतीला तुझ्या आगमनाने देवा
शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी कालावरी नाच गणेशा कालावरी नाच गणेशा पायी घुंगरू वाजे भारी शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी तुम्ही आवे आभुवरी तुम्ही आवे आभुवरी तुम्ही आवे आभुवरी आतुरली दुनिया सारी तुम्ही आवे आभुवरी आतुरली दुनिया सारी कालावरी नाच गणेशा कालावरी नाच गणेशा पायी घुंगरू वाजली भारी शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी तुम्ही आवे आभुवरी तुम्ही आवे आभुवरी तुम्ही आवे आभुवरी आतुरली दुनिया सारी शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी तुम्ही आवे आभुवरी तुम्ही आवे आभुवरी तुम्ही आवे आभुवरी आतुरली दुनिया सारी कालावरी नाच गणेशा कालावरी नाच गणेशा पायी घुंगरू वाजे भारी शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी
सज्जन हो. बुवा ही बाई आहे, शक्ती तुला म्हटला की नवरा बायकोचा भांड आज या ठिकाणी चालू होते बुवा. तर माझी गवळण अशी आहे बुवा, कुठेतरी वायफळ काहीतरी बोलाल तर सावंत बुवा समोर आहे ह्याचा भान असू द्या. तर माझी गवळण आहे बुवा, कृष्णाच्या हाताची मुरली होती. प्रत्येक प्रश्न गणामध्ये प्रश्न दिलाय, गवळणीत प्रश्न दिलाय, त्याचे तोड द्यायचे बुवा आणि माझ्या मागून यायचं, पुढे जायचं नाही. तर कृष्णाच्या हातात मुरली जी होती ती मुरली राधेला ऐकवताना ती मुरली हरवली बुवा. ती मुरली कोणत्या ठिकाणी सापडली आणि कोणाला सापडली हे गवळणीतून, आणि त्यानंतर ते स्वर गवळणीच्या कानावर कधी आले हे तुम्ही मला गवळणीतून पटवायचं आहे बुवा. हा माझ्या गवळीचा संदर्भ आहे. तुझ्या स्वर मुरलीचा ऐकून गोकुळ सारा रंगून गेला. तुझ्या स्वर मुरलीचा ऐकून गोकुळ सारा रंगून गेला. काही गुरे आणि पाखरे धुंद होती तुझ्या मुरलीला. कुठ कुठ शोधू तुला हो हे सावळ्या, कुठ कुठ शोधू तुला. स्वर मुरलीचा आवाज प्रेमाचा गोकुळाला. हे सावळ्या कुठ कुठ शोधू तुला हो हे सावळ्या, कुठ कुठ शोधू तुला. सावळ्या कुठ कुठ शोधू तुला हे सावळ्या, कुठ कुठ शोधू तुला. स्वर मुरलीचा आवाज प्रेमाचा, स्वर मुरलीचा आवाज प्रेमाचा गोकुळाला. सावळ्या कुठ कुठ शोधू तुला हो हे सावळ्या, कुठ कुठ शोधू तुला. गाळ तप्त पातळ आवासीचा गोमाला हो आवासीचा गोमाला हो आवासीचा गोमाला. मुरलीचा आवाज ऐकूनी गोकुळ लागला, गोकुळ लागला हो गोकुळ लागला. नर आणि नारायण हरिनामाचे पारायण, नर आणि नारायण हरिनामाचे पारायण. मुरलीचा स्वरराग गगनी भिडला. सावळा कुठ कुठ शोधू तुला हो सावळा कुठ
राहील कुंजवना आले गोकुळाला आले गोकुळाला तू माझा मुकुंदा तुला विनू कितींदा तू माझा मुकुंदा तुला विनू कितींदा कधी भेटशील तू कुंजवनाला कुठे कुठे रसिकन हो, शक्ती तुरा म्हटला की आणि संसार म्हटला तर नवरा बायकोचं भांडण होणार. प्रत्युत्तर हा पाहिजे. तर माझ्या आजच्या मंडळाच्या नियमाप्रमाणे मी बुवांना प्रश्नाची प्रत दिलेली आहे. आणि आज मी जो विषय सोडणार आहे बुवा, तो या रंगमंचावर कमीत कमी 48 वर्षाचा विषय आहे. आणि तुम्ही माझा विषयाचे उत्तर द्याल अशा आशा बाळगून मी विषय सोडतोय. माझा विषय असा आहे की मथुरेचा राजा कंस त्याच्या मथुरा नगरीवर हल्ला झाला. तो हल्ला कोणी केला, हल्ला केला ती वेळ कोणती, त्यावेळी पर्व कोणते चालू होते आणि त्यावेळी मंदिरं तोडली गेली. ती मंदिरं किती, कोणती आणि कोणकोणत्या देवतांची, आणि त्या मंदिरामध्ये मूर्त्या होत्या बुवा. त्या मूर्त्यांची लांबी रुंदी सांगायची आहे बुवा. आणि त्यावेळी नक्षत्र कोणतं आणि वेळ कोणती हेही सांगायचं आहे. आणि बुवा तुम्हाला टीप आहे, इंद्र, चंद्र, वरुण, नकुल, जरासन आणि सदैव बुवा सोडून सांगायचं आहे. हा बुवा जर पुरावा असेल तरच माझ्या प्रश्नाला हात घाला. आता मी प्रश्न गातोय, नीट लक्ष असू द्या. शक्ती सूर्याचा सामना रंगणार आहे. शक्ती सूर्याचा सामना रंगणार आहे. शाहीर एकामेकाला भिडणार आहे. शाहीर एकामेकाला भिडणार आहे. आणि हा हिशोबात सांगतो भोज बुवा, तुझी वाट आज लावणार आहे. कृष्णमत बुवा कसा असतो आर पार बघा. अरे कित्येक आले मी कित्येक गेले, अरे कित्येक आले मी कित्येक गेले, त्यांच्या बसलो उरावर. तू काय माझ्याशी भिडणार बुवा, नाही तुला जमणार. अरे करून भगला नि देव पूजा लागला, अरे करून भगला नि देव पूजा लागला. देव देवळात राहणार. तू काय माझ्याशी भिडणार, तू काय माझ्याशी
माझ्याशी भिडणार तुला नाही बुवा जमणार तू काय माझ्याशी भिडणार तुला नाही बुवा जमणार अरे देवाला आणि देव पूजा लागला देवाला धरला आणि देव पूजा लागला तुला इज्जत वाटणार माझ्याशी भिडणार तुला नाही बुवा जमणार तू काय माझ्याशी भिडणार तुला नाही बुवा जमणार बुवा, जे काही तुला बोलायचं आहे ते पहिले बारीत बोला म्हणजे दुसऱ्या बारीत जसा जसा उत्तर देऊन जाईल. योगेश तोसकर या ठिकाणी माझे स्नेही मिलिंद टुकरूल या साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला शाहिरी मानता मुजरा करतो. धन्यवाद.